नेशन नेटवर्क के एडिटर इन चीफ मनोज गैरोला सर को कि वो प्लीज़ आएं और हमारे इस कॉन्क्लेव के खास मेहमान महाराष्ट्र सरकार के मंत्री गिरीश महाजन जी का भी मैं स्वागत करूंगा मंच पर कि कृपया वो भी आएं। मनोज गैरोला सर बुके के साथ स्वागत करें और इसी के साथ जो हमारी कॉन्क्लेव है उसके कॉन्क्लेव के अगले सेशन को हम शुरू करेंगे। गिरीश महाजन जी भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र के वरिष्ठतम नेताओं में से एक हैं, महाराष्ट्र सरकार में मंत्री हैं, कई अहम मंत्रालय संभाल रहे हैं और महाराष्ट्र बीजेपी में संकट मोचक भी कहा जाता है सर को। क्यों ऐसा कहा जाता है वो कॉन्क्लेव में हमारे सहयोगी समझेंगे। मैं अपने सहयोगी वरिष्ठ सहयोगी जो न्यूज़ नेशन नेटवर्क की महाराष्ट्र की जिम्मेदारी संभाल रहे हैं विलास जी को मैं आमंत्रित करूंगा कि वो प्लीज़ मंच पर आएँ। उनका साथ देने के लिए एक और वरिष्ठ पत्रकार सुधीर शिवदास सूर्यवंशी जी मैं आपको भी आमंत्रित करूंगा, आप भी मंच पर आएं और इस सेशन को शुरू करें। विलास जी, सुधीर जी। गिरीश महाजन यांची कारकीर्द खूप मोठी आहे आणि सर्वात प्रथम भाऊ हे सुरू करण्याअगोदर तुमचं अभिनंदन करतो। ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीची सर्वीकडे प्रामुख्याने महाराष्ट्रात पिछेहाट झाली, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, पण जळगावच्या दोघी जागा राखण्यामध्ये ते यशस्वी झाले, त्याबद्दल त्यांचं प्रामुख्याने खूप खूप अभिनंदन। आणि अशाच पद्धतीचा जो ट्रेंड होता, जसं आपण बघितलं 2014 असेल 19 असेल तर एक गरवारे क्लब बुक केला होता। त्यावेळेला लोकांची एक लाईन लागायची भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी, एक होड होती, ती सध्या मिसिंग दिसते का या सर्व वातावरणामध्ये? अजिबात असं म्हणता येत नाही। त्यावेळेला जी लाईन होती आता आमचा कोटा पूर्ण झाला असं मला म्हणावं लागेल, मला असं वाटतं। कारण आता 3 पक्ष आम्ही सोबत आहोत। 3 पक्ष सोबत असल्यामुळे आता सध्या कुठल्या पक्षात कोणाला कुठे जागा मिळेल, कारण अनेक लोक आहेत ते इच्छुक आहेत आमदारकीसाठी, तिकिटासाठी, आणि त्यामुळे ते चाचपणी करत आहेत। कारण आमच्या जागा ठरलेल्या आहेत, आमचे तर 105 आणि 116 जवळपास आमदार हे आमचे सिटिंग आहेत, आणि त्यामुळे लोकांना आता तिकीट पाहिजे अनेक जणांना, आणि त्यामुळे मग कुठे आपल्याला जागा मिळते का, कुठे खाली रिकामी जागा आहे, कोण आपल्याला तिकीट देऊ शकेल, उमेदवार देऊ शकेल, यासाठी लोक आता इकडे तिकडे फिरत आहेत। आणि त्यामुळे सध्या संख्या तिन्ही आणि तिकडे समोरचे पक्ष असे समोर मिळून येणाऱ्याची संख्या ही कमी निश्चित आहे। पण जे सगळे स्टॉलवर्ड आहेत, जे आमच्याकडे आलेले आहेत, ते आमच्यासोबतच आहेत, त्यामुळे कुठे याच्यात काही फरक पडलेला आहे असं मला वाटत नाही। ओके, पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी आणि आपली महायुती